नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उमेश जानराव, शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जो बियाणाचा कांदा जो असतो, गोट कांदा, कोणी डोले म्हणतं त्याला, कोणी डोंगळे म्हणतं, कोणी बिजवाई म्हणतं। म्हणजे याला प्रत्येक भागामध्ये अलग अलग नावानं संबोधलं जातात। जर तुम्ही इकडं मराठवाड्यामध्ये जर गेले, मराठवाड्यामध्ये म्हणजे जर बघितलं तुम्ही तर जवळपास 70% हा बियाण्याचा कांदा लावला जातो तिकडं। कारण की ज्या आपल्या संपूर्ण कंपन्या ज्या आहेत, पंचगंगा, येल्लोरा, प्रशांत, अजित, जेवढ्या पण काही कंपन्या आहेत तुमच्यावाल्या, ह्या कंपन्या ज्या कांदा बियाण्याचा जो लागवड देतात, कांदा बियाण्यासाठी जो लागवडीसाठी कांदा दिला जातो हा कांदा, तर हा जो आहे त्यांचा जवळपास इकडं नेवासा साईट असेल, पैठण असेल, इकडं जालना असेल, त्याच्यानंतर तुमचा भोकरदन, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, जाफराबाद, इकडं जळगाव भागात असेल, या भागामध्ये नाही का ह्या कंपन्यांचे बियाण्यासाठी प्लॉट असतात। तर शेतकरी मित्रांनो, आपण पण कांद्याचे बियाण्याचे प्लॉट करत असाल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडं कांदा बियाण्याच्या प्लॉटला काय म्हणत असतात। तर मी तुम्हाला सांगितलं की इकडं खानदेशमध्ये त्याला काय म्हणतात, तर डोले म्हणत असतात। इकडं बागलाण, साक्री, धुळे या भागात जर गेलं तर त्याला डोले म्हणत असतात। आणि आमच्या मराठवाड्यामध्ये जर आले तुम्ही तर इकडं तुम्हाला जे गावं सांगितले मी, तालुके, जिल्हे जे सांगितलं, तर इकडं त्याला काय म्हणत असतात, तर बिजवई म्हणत असतात। आणि आम्ही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि इकडं नाशिक याच्या बॉर्डरवरती आहोत। तर वैजापूर तालुका आहे आमचावाला। तर इकडं आमच्या तिकडं याला कांद्यासाठी जे डोंगळे लावणंच असं म्हणत असतो। आणि इकडं जर आपण तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जर गेले तर तिकडं जवळपास त्याला काय म्हणतात, गोट कांदा असं म्हणत असतात। तर आम्ही आमच्याकडे याला डोंगळे लावणं असंच म्हणतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण आता उन्हाळ कांद्याचे डोंगळे लावत आहोत। तर उन्हाळ कांद्याचे डोंगळे जे लावायची पद्धत आहे, आता प्रत्येक ठिकाणी अलग अलग पद्धतीने लावल्या जातात आणि प्रत्येक शेतकरी हे अलग अलग पद्धतीने लागवड करतात। तर याची मुख्यतः एक 2-3 प्रकारे लागवड केली जाते, 2-3 पद्धतीने याची लागवड करतात। तर जुनी जी प्रचलित पद्धत होती, तर ही पहिले आधी वाफा पद्धतीने लावायचं। काय करायचे, एक 3x6 नाही का एक वाफा बांधायचे, चौक असा आयाती आकृतीचा, आणि त्याला नाही का पाटपाण्यानं आपल्याला पाणी देता येईल या पद्धतीनं नाही का त्याची लागवड करत होते। मग ते थोडंसं कुदळ जी असते आपली, त्या कुदळीनं थोडेसे गड्डे घेऊन आणि त्याच्यामध्ये तो कांदा ठेवून आणि तो कांदा त्याच्यामध्ये दाबल्या जायचा आणि नंतर मग पाटपाण्यानं पाणी द्यायचं। अजून एक दुसरी पद्धत जी म्हणत होतो आपण, तर दुसरी पद्धत जी म्हटलं तर सरीवरंबा पद्धत। म्हणजे त्याला काय असे नागमोडी सरी केल्या सऱ्या ओढल्या जायच्या आणि त्याला नागमोडी असे वळण घालून तो एक अखंड असा वाफा नाही का 100 फुटापर्यंत असा वाफा राहायचा आणि त्या वाफ्यामध्ये ते नागमोडी पद्धतीनं मग ती लागवड करून ती नागमोडी ते पाटपाण्यानं पाणी दिल्या जायचं। आणि आता त्याच्यातल्या त्यात एक नवीन पद्धत आलेली आहे आपल्याकडे, तर आपण ठिबक सिंचन पद्धतीवरती पण लागवड करतोय। तर ठिबक सिंचन पद्धतीमध्ये काय माहिती आहे का, आपण दोन पद्धतीनं लागवड केली जाते त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो। तर एक पद्धत जर म्हटली तर एक पद्धत जी आहे, तर एक 4 फुटावरती नाही का सरी ओढून त्याच्यामध्ये सिंगल सरी लागवड केली जाते। आणि त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, एक सिंगल पद्धतीनं कांदा लावला जातो आणि एक त्याच्यामध्ये असं आहे की लॅटर मधोमध असतं आणि त्याच्या साईडनं दोन्ही बाजूनं नाही का जवळपास 8, 9, 10 इंचवरती नाही का तो कांदा लागवड केल्या जाते। तर ती लागवड कशी आहे कांदा लागवड, त्याचा आपण नाही का एक सविस्तर व्हिडिओ पण नाही का थोडासा आपण दाखवू प्रत्यक्षमध्ये की लागवड कशी करणार आहे आपण, किती बाय किती, तर ते आपण तुम्हाला दाखवणार आहे। तर चला, तर आपण बघितलं कांदा बियाण्याचा शक्यतो मोसम जो असतो, हा बियाण्याचा कांदा जो असतो, तर याची लागवड करण्याची काय असतो, एक मोसम असतो। मोसम म्हणजे त्याला आता जर बघितलं आपण तर याचा मोसम जो असतो जवळपास सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा कालावधी असतो। पण सप्टेंबर ऑक्टोबर कसा असतो, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये केव्हा लागवड करता आणि नोव्हेंबर मध्ये केव्हा करता, तर हे जवळपास वातावरणावर अवलंबून असतं मित्रांनो। म्हणजे जर आपल्याकडे जर कधी ज्या वर्षी आपल्याकडे खूप पाऊस कमी पडतो
त्यावर्षी कसं आहे, शक्यतो पाण्याचा तुटवडा असतो, त्याच्यामुळे आपण शक्यतो लागवड नाही का सप्टेंबर ऑक्टोबरला नाही का ही लागवड करत असतो. पण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काय होतं, पावसाळा असल्यामुळं काय होतं, जमिनीमध्ये थोडं बुरशीचं प्रमाण असतं आणि त्याच्यामुळं कांद्याचे बियाण्याचा कांदा जो आहे हा खराब होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे ते खराब होतो, काही कांदे खराब होतो. समजा जर आपण किमान जर कधी 10 क्विंटल कांदे लावले तर त्याच्यामध्ये आपले 1 ते 2 क्विंटल कांदे खराब होण्याचे चान्सेस असतात आणि शक्यतो आपले 8च क्विंटल कांदे येतात. त्याच्यामुळे आपण शक्यतो उशिरा लागवड करतो आणि त्यातल्या त्यात जर जास्त पाऊस असेल तर मग ते कांदे अजूनच खराब होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये आळ्या पडतात, मग त्याला बुरशीनाशक वारंवार सोडावा लागतो, मग तिथं आपला खर्च वाढतो आणि परिणामतः आपल्या उत्पन्नामध्ये घट येत असते. त्याच्यामुळे मग आपण काय करतो, जास्त पाऊस ज्या वर्षी राहिला त्या वर्षी आपण शक्यतो उशिरा कांद्याची लागवड करत असतो. तर आता यावर्षी आमच्याकडं पाऊस भरपूर होता. म्हणजे तसं बघितलं तर चौकडच नाही का तुरळक तालुके किंवा जिल्हा असेल का तिथं यावर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळं कदाचित लागवडी झाल्या असेल किंवा नसन झाल्या किंवा त्यांच्याकडे लागवडी करत नसेल. पण आमच्याकडे यावर्षी पावसाचं प्रमाण भरपूर असल्यामुळं यावर्षी आम्ही पण लागवडी थोडा उशिरा लागवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण की जो नंतरचे जे नक्षत्र होतं, जे आपला दिवाळीच्या आधीचा जो पाऊस होता, जो दसरा झाल्याच्या नंतर जो पाऊस होता, त्या पावसाचं बरंचसं आमच्याकडं जो खाण्याचा कांदा होता, लाल कांदा, हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये खराब झाला. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कांदा काढणीला आल्यानंतर पण एक तो पाऊस झाल्यामुळे ना जवळपास 30-40% नाही का जो कांदा काढणीला होता तर तो कांदा खराब झाला. त्याच्यामुळे पण मग आम्ही कुठंतरी निर्णय घेतला होता की थोडं थांबून घेऊ, जमिनीतला थोडा ओलावा कमी होऊन देऊ, थोडी बुरशी पण कमी होईल आणि त्याच्यानंतर आपण लागवड करू. तर मित्रांनो, यावर्षी कांद्याचे तर खूप भाव आहेत. आम्हीच जवळपास 6,000 रुपये क्विंटलना हा कांदा मार्केटमधून खरेदी केलेला आहे आणि खूप कांद्याचे भाव आहेत यावर्षी. त्याच्यामुळं थोडंसं कांद्याची चांगल्या पद्धतीनं नियोजन करून, थोडंसं खतं औषधं वेळेवर वापरून, थोडंसं व्यवस्थापन चांगलं करून नाही का कांद्याचं उत्पादन काढायचं नाही का आपण प्रयत्न करू. तर आपल्याला जर चांगला कांद्याचं उत्पन्न जर घ्यायचं असेल तर आपल्याला काय काय करायला पाहिजे, तर त्या गोष्टी आज आपण नाही का जाणून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, आपण जसं म्हटलं की जर उशिरा लागवड केली आणि आधी जर लागवड केली तर काय परिणाम, आधी जे लागवडी करणार असतो आपण, ज्यावेळेस आधी लागवड करतो तर त्याचे परिणाम काय होतं बा, आपण बघितलं की जास्त जमिनीमध्ये ओलावा असल्यामुळं कांद्याचं पीक खराब होतं आणि तिथं वारंवार आपल्याला बुरशीनाशकाचा वापर जास्त करावा लागतो. आणि म्हणजे लागवड जर आपण सरासरी नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत नाही का उन्हाळ कांद्याची लागवड करू शकतो. पण डिसेंबर पेक्षा जर आपण कधी 1 नोव्हेंबरपासून तर 30 नोव्हेंबरपर्यंत कधी जर लागवड केली उन्हाळ कांदा बियाण्याची तर अतिउत्तम राहील. कारण की काय असतं, जो आपल्याला थंडीचा मोसम जो असतो, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, हा थंडीचा मोसम चांगला असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, तर पिकाला मानवतं आणि आपल्याला उत्पन्न चांगल्यात चांगलं येत असतं. त्याच्यासाठी आपण जी लागवड करायला पाहिजे ही शक्यतो नोव्हेंबर महिन्यातच लागवड जर केलं तर अतिउत्तम राहील. दुसरा असं उशिरा लागवड, मग काही शेतकरी म्हणतील की जर उशिरा लागवड केली तर चालत नाही का, तर चालतं. तसं काय नाही, तुम्ही त्याला उन्हाळ कांद्याची लागवड जर तुमच्याकडं पाण्याचं प्रमाण भरपूर असेल, तुमच्याकडं भरपूर प्रमाणामध्ये जर चांगला थंड ओलावा तिकडं जर त्या भागात, आता प्रत्येक भागामध्ये अलग असतं. आता जिथं डोंगर कटाड असतं, जिथं घनदाट जंगल असतं, अभयारण्य वगैरे असतात, तर जसं तुम्ही इकडं नारायणगाव झालं, इकडं अकोले, संगमनेर, इकडं वणी दिंडोरी वगैरे असेल, किंवा इकडं कन्नडचा भाग आहे, गवताळा वगैरे, इकडं अभयारण्य, इकडं काय असतं मित्रांनो, थंडीचं प्रमाण जास्त असतं. थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं काय होतं, तिकडं पाणी पण जास्त असतं, डोंगराळ भाग असल्यामुळं. त्याच्यामुळं तिकडं उशिरा जर बियाण्याची लागवड केली तर चालतंय. आता आमच्याकडं कसं आहे, वैजापूर तालुका जर म्हणलं तर आमच्याकडं थोडंसं ड्राय एरियाला, थोडासा कोरडो भागाला, त्याच्यामुळं आमच्याकडं मूळतः म्हणजे पाण्याचं प्रमाण पण कमी असतं आणि आमच्याकडं नाही का थंडीचं प्रमाण कमी प्रमाणातच असतं. त्याच्यामुळं आम्ही लागवड लवकर करतो. म्हणजे काय होतं, आपल्याला जर उशिरा लागवड जर केली ना तर आपल्याला बऱ्याचशा समस्याला नाही का तोंड द्यावं लागतं, बऱ्याचशा त्याला अडीअडचणी असतात नंतर. कारण काय होतं, जर आपण त्याला जानेवारीमध्ये जर लागवड केली, डिसेंबरच्या नंतर जर जानेवारीत लागवड केली, तर तसं बघितलं मित्रांनो तर ह्या कांद्यासाठी नाही का
उन्हाळ्याचा कांदा असेल किंवा लालचा कांदा असेल, याला जर आपण बियाण्यासाठी जर लावायचं असेल तर कमीत कमी याला 120 दिवस ते 150 दिवसापर्यंत याचा कालावधी असतो. आता हे जमिनीवर असतं. एखाद्या वेळेस तुमची हलकी मध्यम जमीन असेल तर तिथं थोडं लवकर दिवसात तयार होतो, कमी दिवसामध्ये तयार होतो. जर तुमची भारी जमीन असेल तर जास्त प्रमाणामध्ये पण त्याला थोडेसे 10-20 दिवस जास्त घेऊ शकते. पण विषय असा आहे मित्रांनो, तुमची जेवढी भारी जमीन असेल ना तेवढं तुम्हाला उत्पादन जास्त येऊ शकते जर उशिरा जर तुम्ही कांदा लागवड जर केली तर. आणि जर तुमची हलकी जमीन असेल तर मग तुम्ही ते थोडंसं लवकर, जेवढं लवकर लावलं तेवढं. म्हणजे उशिरा लावलं ना काय होतं माहिती आहे का, जास्त टेम्परेचर जास्त राहतं. म्हणजे फेब्रुवारीच्या नंतर तापमान जास्त येतं काय जवळपास मार्चमध्ये, आणि त्यावेळेस जर त्याला ते गोंडे निघणार असेल तर ते गोंडे जेवढ्या साईजचे पाहिजे तेवढ्या साईजचे निघत नाही. मग नंतर ती कांद्याची पात आडवी पडती. मग ते जे दांडे असतात त्याच्यावाले दांडे, तर ते दांडे काय होतं माहिती आहे का, जास्त टेम्परेचरमुळे ते आडवे पडतात. मग ते पिचकून खाली पडतं. आणि ज्यावेळेस आपलं तोडणीला आलं मग त्यावेळेस काय असतंय, जो रोयण्याचं वातावरण असतं, आपण जे मान्सूनचा पाऊस येणारा जे असतो म्हणतो, त्यावेळेस जर ते तोडायला आले तर त्यावेळेस काय असतं, वारा, वादळ, वाटोळ वगैरे जास्त राहतं. तर त्याच्यामध्ये त्याने का खाली पाडण्याचं प्रमाण जास्त असतंय. त्याच्यामुळं आपण शक्यतो उशिरा लागवड करायची नाही. कदाचित जर अवकाळी पाऊस जर आला त्यावेळेस तर मग तिथं आपले नुकसान जास्त होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं शक्यतो आपण ते लवकरात लवकर नाही का लागवड केली तर चांगलं राहील. त्याच्यामुळं आपण नाही का खरोखर लवकरच लागवड केली तर अतिउत्तम राहील. तर याचा आपण बघितला की कांदा हा कोणत्या हंगामामध्ये लागवड करायला पाहिजे केव्हा. तर आपण कांदा बियाणं लावण्याच्या आधी काही सूचना आहेत आपण नाही का, त्या सर्वप्रथम जर त्या लावण्याच्या आधी नाही का कोणती काळजी घेतली ती जर आपल्याला कदाचित जर माहिती असेल तर आपण खरोखरच खूप उत्तमरित्या, म्हणजे ज्याला आपण शास्त्रोक्त पद्धतीनं कांदा बियाणं पिकवणं म्हणत असेल तर हे आपण खरोखर करू शकतो. तर त्याच्यासाठी कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे तर आपण बघू. शेतकरी मित्रांनो, आपलं कसं असतं माहिती आहे का, शेतकऱ्यांचं आपण सरासरी लमसम कांदा बियाणं लागवड करत असतो आणि त्याच्यावर एवढं बारकाईने विचार करत नाही. जसं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो खरोखर तुम्हाला अशी माहिती देणार आहे, अशी माहिती तुम्हाला अशा गोष्टी काही माहिती होणार आहे का जिथं खरोखर ज्या पद्धतीनं कंपन्यांनी कांदा बियाणं तयार केलेलं असतं, जशा पद्धतीनं कंपन्याने कांदा बियाणं तयार करण्यासाठी काळजी घेतात, त्याच पद्धतीचं आपण नाही का तुम्हाला आज माहिती देणार आहे. पण याच्यासाठी शेतकरी मित्रांनो खरोखरच तुम्हाला हा व्हिडिओ नाही का पूर्णपणे तुम्हाला बघावा लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही का तुम्हाला तर त्या माहिती होईल. कारण काय शॉर्टकट व्हिडिओ बनवून नाही का तुम्हाला ती पूर्ण माहिती घेऊ शकत नाही आणि तुम्हाला ती माहिती मला पण देता येणार नाही आणि तुम्हाला पण ती समजणार नाही. आणि जर खरोखरच तुम्हाला जर पूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अर्धवट घेतलेलं ज्ञान आहे ना हे शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये पण नाही का आपण चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेऊ शकत नाही, ते पिकच काढू शकत नाही जर तुमची अर्धवट माहिती असेल. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मी कोणता कांदा निवड घेण्यापासून, कांदा कोणता घ्यायचा, कशा पद्धतीचा असला पाहिजे याच्यापासून तर लगे काढणीपर्यंत देणार आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये जवळपास तुम्हाला लागवडीपर्यंत माहिती देणार आहे. पुढचे जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला तणनाशक कोणतं फवारायचे, खतं कोणते वापरायचे, नंतर त्याला बांधणी जर करायची असेल तर कशा पद्धतीने करायची, नंतर त्याला बियाणं भरण्यासाठी काय काय पद्धती वापरल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ पुढं सगळ्या समजून सांगणार आहे. पण याच्यासाठी तुम्ही नाही का हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही बघितला तरच तुम्हाला नाही का पूर्ण माहिती लक्षात येईल, अन्यथा तुम्हाला ती लक्षात येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊ. आपण काय करतो माहिती आहे का, जर आपल्याला डोंगळे जर लावायचे असेल, कांदा बिजवाईचा प्लॉट जर लावायचा असेल तर आपण काय करतो माहिती आहे का, आपलं एकच शेत असतं ह्या कडाच्या ते कडापर्यंत. मग आपण काय करतो, ह्या वरच्या कोपऱ्याला वरच्या बांधाला काय करतो, उन्हाळ्याचे डोंगळे लावतो, खालच्या बांधाला काय करतो लगेच लालचे लावतो. मग याच्यामध्ये आपल्या बियाण्याच्या गुणवत्तेमध्ये कुठंतरी नाही का खराबपणा येतोय शेतकरी मित्रांनो. मग याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी उत्पन्नामध्ये घट येत आहे आणि आपल्या पिकाचं कुठंतरी नुकसान होत आहे. पण हे आपल्या काही लक्षात येत नाही. फक्त आपल्या लक्षात असं येत आहे की बा दोन्ही शेतं अलग अलग आहे, तिकडे त्याचा पाण्याचा काही संबंध इकडं नाही, याच्या पाण्याचा काही संबंध नाही, याला खतं औषधं पाणी वेगळं, याला खतं औषधं पाणी वेगळं आहे. मग कदाचित शेतकऱ्यांचं लक्ष देत नाही. आता एखाद्या शेतकऱ्याने काय केलं असतं, उन्हाळ्याचा प्लॉट असतो वरती
आणि इकडल्या साईडनं नाही का खालती समजा खालच्या शेतामध्ये नाही का पांढऱ्या कांद्याचा नाही का प्लॉट लावलेला असतो। मग हा शेतकरी म्हणतो माझ्या कांदा ज्यावेळेस मी कांदा लावताना माझा कांदा तर सर्व लालच होता, माझ्या याच्यामध्ये नाही का उन्हाळचा कांदाच ना, उन्हाळच्या कांद्यामध्ये माझा पांढरा कांदा लावलेलाच नव्हता मी, तरी सुद्धा माझ्या कांद्याच्या बियाणामध्ये नाही का पांढऱ्या कांद्याचं बियाणं कसं काय निवडलं। मग ही गोष्ट काही शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही, हे तर म्हणतात की अचंबितच झाले होते। खूप खरोखर आश्चर्यकारक वाटतं की जर आपल्या शेतामध्ये आपण पांढरा कांदा लावलेलाच नाही तर आपल्या कांद्याच्या बियाण्यामध्ये नाही का पांढरा कांद्याचं बियाणं आलं कुठून। मग ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही शेतकरी मित्रांनो। तर याच्यासाठी आपल्याला आपण काय करायला पाहिजे, तर शक्यतो ही काळजी घ्यायची की जर आपण जिथं उन्हाळचा प्लॉट लावतोय, उन्हाळ कांद्याचा प्लॉट लावतोय, जर तिथं आजूबाजूच्या शेतामध्ये एक 500 फुटापर्यंत किंवा 1000 फुटापर्यंत जर कोणी लाल कांद्याचा प्लॉट लावेल नसल किंवा पांढऱ्या कांद्याचा जर प्लॉट लावेल नसल तरच आपण तिथं उन्हाळ कांद्याचा प्लॉट लावायचा शेतकरी मित्रांनो। काय होतं, ज्या वेळेस परागी भवन ज्यावेळेस कांदा बियाणं भरत असतं त्यावेळेस काय होतं, जे मधमाशे असते ना तर तिकडल्या मधमाशा उठून आपल्या प्लॉटवर येताना आपल्या प्लॉटवरल्या मधमाशा उठून तिकडल्या प्लॉटवर जात असतात, त्याच्यामुळं ते परागी भवनाच्या वेळेस नाही का तो प्रॉब्लेम येत असतो। त्याच्यामुळं नाही का आपल्याला ते कांद्याचं जे मिश्रण मिक्स भेसळ जी म्हणतो तर ही भेसळ अशा पद्धतीने होत असते ती, तर त्याच्यासाठी आपल्याला नाही का ते टाळायचं आहे शक्यतो। तर त्याला अजून आपण शक्यतो मग त्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला कधी जर शेत नसेल, मग आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अडचणी असतील की सर आम्हाला शेत नाही, कमी शेत असल्यामुळं आम्ही ती गोष्टी करू शकत नाही, मग जर आम्हाला घ्यायचं असेल तर आम्ही काय करायला पाहिजे। मग त्याला मग काय करायचं शेतकरी मित्रांनो, आपण दोन्ही कांद्यामधला अंतर जो आहे हा जवळपास नाही का आपण 15-20 दिवसापर्यंत नाही का ठेवू शकतो, त्याला कमीत कमी नाही का एक 20-25 दिवसाचा अंतर नाही का लागवडीमध्ये ठेवू शकतो। तर आपण ज्यावेळेस कांदा बियाणं उत्पादन घेणार आहे तर त्यावेळेस काय माहिती का, आपण जो गोट कांदा म्हणतो किंवा डोंगरासाठी जो कांदा आहे तर हा कसा निवडला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, आता जो काय असतं कांद्याची व्हरायटी आणि बियाणं हे कुठलं निवडायचं तर हे सगळं आपल्यावर अवलंबून असतं। आपल्या परिसरामध्ये आपल्या मार्केटला कोणत्या कांद्याला जास्त मागणी भेटते, कोणत्या कांद्याला चांगला भाव भेटतो, आपल्याला उत्पन्न कोणत्या कांद्याचं चांगलं भेटतं, तर शक्यतो आपल्या भागानुसार नाही का आपण तोच कांदा जर निवडला तर चांगलं राहतं। कारण काय, आज जर तुम्ही गुजरातमध्ये जर गेले तर गुजरातमध्ये पांढऱ्या कांद्याचं उत्पादन जास्त घेत असतात, त्याच्यानंतर इकडं नाशिक भागामध्ये पांढरा कांदा कमी प्रमाणात घेतात, पण इकडं उन्हाळ कांदा, लाल कांदा हे असतात। तर प्रत्येक कांद्याच्या व्हरायटी असतात, जसं चायना किंग व्हरायटी आहे, त्याच्यानंतर गरवा असतो, त्याच्यानंतर हाळवा, इकडं भीमा, बऱ्याचशा ठिकाणी पुन्हा फुरसंगी, डबल पत्ती, नाशिक लाल, गुलाबी, उन्हाळ गुलाबी जो येतो, या बऱ्याचशा व्हरायटी असतात। तर आपल्या भागात ज्या व्हरायट्या चालतात, ज्या कांद्याला मागणी जास्त आहे, ज्याला मार्केट आपल्याला भरपूर प्रमाणात भेटतं, ज्याचं उत्पन्न आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये भेटतं, अशा व्हरायटीची जर आपण कधी शक्यतो जर निवड केली तर चांगलं आहे। म्हणजे काय होतं, आपल्याला उत्पादन पण चांगलं भेटतंय आणि आपल्याला चांगल्या क्वालिटीचं नाही का बियाणं पण आपल्या कांद्यापासून नाही का आपल्याला तयार होतं। तर शेतकरी मित्रांनो, शक्यतो आपण कांदा निवडताना नाही का या साईजचा कांदा असला पाहिजे। म्हणजे हे बघू शकता तुम्ही, अशा साईजचा जर कांदा असेल तर बियाण्यासाठी चांगला आहे। म्हणजे काय होतं, या साईजचा जर कांदा असेल, हा जवळपास 50, 60, 70 जर MM पर्यंत जर असेल तर चांगलं आहे। म्हणजे याच्यामुळे काय होतं माहिती का, आपल्याला ह्या कांद्यापासून, आता हा एक कांदा आहे पण याला कमीत कमी याला 3 ते 4 फुटवे निघत असतात, म्हणजे 3 ते 4 दांडे येत असतात। ते दांड्याचा काही विषय नाही, तो आपल्याला ते दांडे जर वाढवायचे असले तर कसे वाढवायचे हे पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे ते सांगणारच आहे। म्हणजे कशा पद्धतीने त्याला जर तुम्हाला जर समजा 3 दांडे त्याला जे स्टंप आलेले असतात ते 3 चे 6 कसे करायचे, 6 चे 12 कसे करायचे, 12 चे 15 कसे करायचे हे मी तुम्हाला नाही का पुढच्या व्हिडिओमध्ये नाही का सांगणारच आहे। तर अशा पद्धतीने नाही का आपण काय करायचं, त्याला 1 रुपयाच्या साईजचा नाही का आपण त्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून त्याला जे फुटवे असतात हे चांगल्या पद्धतीने असतात आणि तो खाली रोपतो पण। याला कट केल्याच्या नंतर काय करायचं, 1 ते 2 दिवस याला नाही का उन्हामध्ये वाळून द्यायचं, म्हणजे जर आपण लागवड केली तर याला बुरशी वगैरे येणार नाही। आणि त्याला अजून काय माहितीये का, याला ज्यावेळेस नाही का आपण
शक्यतो कट केल्याच्या नंतर वाळून द्यायचं. वाळल्याच्या नंतर नाही का अशा प्रकारे कॅरेट नाही का भरून आपण नाही का घ्यायचे. आणि त्यावेळेस आपण बुरशीनाशक म्हणून बीज प्रक्रियेसाठी काय करायचं माहितीये का, हे जे म्हणजे मी कंपन्यांचं कुठलंही असं सिलेक्टिव्ह नाव नाही घेत, पण जे आता मी सध्या वापरलंय तर हे बेस्ट ॲग्रोलाईफचं नाही का वार्डन एक्स्ट्रॅक्ट म्हणून नाही का हे प्रोडक्ट वापरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये जवळपास 3 प्रकारचे कंटेन आहेत त्याच्यासाठी. म्हणजे एक बीजोपचारसाठी म्हणजे कीटकनाशक, बुरशीनाशक असे 2-3 प्रकारचे याच्यामध्ये नाही का थायमोथॅक्झम झालं, थायमोथॅक्झम, ट्रायफ्लोनिक्लिबिट्रिन आणि थायफोनेट. हे थायफोनेट मिथाईल म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये नाही का मिश्रण आहे. त्याच्यामुळे हे कीटकनाशकचं काम करतं, बुरशीनाशकचं बी काम करतं आणि त्याला उगवण शक्तीसाठी पण चांगलं चालना देतं. आणि त्याच्यासोबतच आपण नाही का हे एक ह्युमिक ॲसिड नाही का त्याच्यासोबत एक वापरलेलं आहे, एक चांगल्या पद्धत चांगल्या उच्च क्वालिटीचं आपण नाही का ह्युमिक ॲसिड त्याच्यासोबत आपण वापरलेलं आहे. तर आपण याला काय करायचं, या कांद्याला नाही का आपण बीज प्रक्रिया करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण नाही का लागवड करायची. याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक मुख्य गोष्ट आपल्याकडून अजून राहून गेलेली की आपण ज्या वेळेस नाही का कांदा निवड करताना आपण बघितलं कोणत्या जातीचा कांदा घ्यायचा, आपल्याकडे जो चालत असेल तोच घेणार आपण. पण याच्यामध्ये मुख्यतः अजून एक काळजी घ्यायची की आपण कांदा घेताना काय करायचं माहितीये का, जो एक सारखा गोलाईचा कांदा आहे, गोलाकार जो कांदा आहे तोच आपण त्याच्यामध्ये निवडायचा आहे. आणि तो कांदा शक्यतो जोड कांदा नसला पाहिजे, दुबाळका कांदा नसला पाहिजे. त्याच्यामुळं ती एक काळजी घेणार आहे आपण की आपण जसं म्हणतोय शुद्ध पिझ्झा पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे जसा तुम्ही जसं बियाणं लावणार आहे ना तसंच नाही का त्याचे फळं पण भेटणार आहे. त्याच्यासाठी आपण जितकं चांगल्या पद्धतीचे आपण नाही का आपल्या कांद्याची निवड करू तितकं चांगल्या क्वालिटीचं नाही का आपलं बियाणं तयार होणार आहे. याच्यासाठी आता याच्यात कसं आहे माहिती आहे शेतकरी मित्रांनो, आता आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे ज्यावेळेस नाशिकच्या भागामध्ये इकडं बागलाण, धुळे, शिरपूर, त्याच्यानंतर इकडं साक्री, राऊरी, राहता, संगमनेर हे जे बरेचसे तालुके आम्ही फिरलो होतो. इकडं श्रीगोंदा असेल, इकडं कर्जत, जामखेड, बीड, इकडले लातूर, उस्मानाबाद ह्या भागामध्ये काय झालं तर इकडच्या शेतकऱ्यांना ज्यावेळेस नाही का आम्ही म्हणजे गेलो होतो त्यावेळेस त्यांनी म्हणजे आम्हाला बोलले होते की बुवा तुमच्याकडलं बियाणं जे असतं हे इकडं जातं. आमचं कसं आहे जिल्हा संभाजीनगर असल्यामुळे आहे ना, आता इकडं कांद्याच्या बियाण्यासाठी नाही का आमचा जिल्हा जो आहे हा प्रसिद्ध झालेला आहे. पण इकडं कसं आहे सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, कन्नड, इकडं भोकरदन, जाफराबाद इकडे कसं आहे माहिती आहे का शेतकरी मित्रांनो, आता तिकडल्या शेतकऱ्यांना जर कांदा बियाण्याचे प्लॉट लावायचे तर आज रोजी कांद्याचे भाव 6,000 रुपये क्विंटल. ते 6,000 रुपये क्विंटलचा कांदा खरेदी करून नाही लावू शकत शेतकरी मित्रांनो, कारण त्यांच्याकडे कसं एकर 2-2 एकर, 3-3 एकर, 4-4, 5-5 एकरचे प्लॉट असतात. आणि ते काय करत असतं मग कुठंतरी कमी भावाचे जे कांदे असतात ते कांदे खरेदी करतात. जसं जोड कांदा असेल, त्याच्यानंतर तुमचा हा बारीक कांदा जो आपला 3 नंबर क्वालिटीचा आपण जसं त्याला चिंगळी कांदा म्हणत असतो, या कांद्याच्या लागवडी. कारण त्यांना ते व्यापाऱ्याला विकत असतात, ते शेतकऱ्याला काही देत नाही, शेतकऱ्याला काही देत नसतात ते. त्याच्यामुळं त्यांना काही त्याच्याशी काही मतलब नसतो, त्यांना व्यापाऱ्याकडून पैसे भेटतात. त्याच्यामुळं मग ते कमीत कमी भावाचा शक्यतो कांदा लावतात आणि त्यांना त्याच्यामध्ये उत्पन्न पण चांगलं येत असतं. मग कदाचित काही शेतकरी कापून कांदा लावतात, काही सगट लावतात किंवा तो कांदा भेसळ पण असू शकतो. त्याच्यामुळं ते त्या बियाण्याची क्वालिटी तशा पद्धतीनं असते. मग बरेचसे शेतकरी म्हणतात की साहेब तिकडलं बियाणं बोगस आहे, ते बियाणं आम्ही टाकल्यानंतर ज्यावेळेस कांदा लावतो त्यावेळेस तो कांदा पोसत नाही, त्याचं उत्पन्न पाहिजे तसं येत नाही, भेसळ कांदा येतो, मग त्याला मार्केटमध्ये भाव भेटत नाही, मग तिकडलं बी बोगस आहे, बंडल आहे, असं आहे. या गोष्टी नाही का त्यांच्याकडून नाही का आम्हाला बऱ्याचशा वेळेस नाही का ऐकायला भेटले. तर हे प्रॉब्लेम नाही का आपल्या प्लॉटमध्ये नाही यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो. त्याच्यासाठी आपण नाही का कांद्याची गुणवत्ता चांगल्या क्वालिटीचाच आपण शक्यतो नाही का कांदा लावायचा आहे. म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला ह्या ज्या समस्या आहे, आणि शेतकऱ्यांना जर तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचं बियाणं घरगुती तयार करून जर तुम्हाला विक्रीसाठी जर बनवायचं असेल, प्लॉट जर तयार करायचा असेल, तर मग तुम्हाला या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण काय आता बरेचशा शेतकऱ्यांचं काय म्हणतोय, मग आता याचं काय होतं माहिती आहे का, त्याचा जे जर्मिनेशनला पण प्रॉब्लेम येतो त्याच्यावाला, त्याच्यानंतर त्याच्या पोसण्यासाठी पण तो प्रॉब्लेम
येत असतो। त्याच्यामुळे आपण नाही का शक्यतो जर चांगले कांदे लावले तर त्याचं उत्पादन पण चांगलं निघतं, त्याचं जर्मिनेशन पण चांगलं येतं आणि त्याची क्वालिटी पण चांगले असते। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, साहेब कांद्याचं बी जर टाकलं तर त्याला कांद्याच येणार आहे, मग कसं काय? पण ते येतात शेतकरी मित्रांनो, पण आमच्या नाशिक भागामध्ये इकडं वैजापूर, येवला, लासलगाव, त्याच्यानंतर नांदगाव ह्या शेतकऱ्यांना माहिती की चांगल्या पद्धतीनं बरेचशे दिवसापासून ते कांद्याचं उत्पादन घेता आणि त्याच्यामध्ये काय काय बारकावे असतात हे शेतकऱ्यांना चांगलं माहिती। याच्यासाठी पूर्ण परिपक्व झालेलाच कांदा लावला पाहिजे आणि तोच कांदा का लावायचा, कारण की त्याचे आपण किती जरी नाही म्हटलं तर त्याचे जे मातृगुण जे आहे ते सोडत नसतो। तो जर चांगल्या क्वालिटीचे जर कांदा असेल तर त्याच्यापासून जे बियाणं तयार होणार असतं हे पण नाही का चांगल्या क्वालिटीचंच असतं। त्याच्यामुळं हा कांदा पण आपला पूर्ण परिपक्व झालेला पाहिजे। त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टीची जर चांगली जर काळजी घेतली तर चांगलं राहील। तर शेतकरी मित्रांनो, आता हा कांदा आपण बघितलं की याच्यामध्ये ह्या कांद्याचं आपण पाहिलं की हा कांदा आता आपण लागवडीसाठी तयार झालेला आहे। त्याला बुरशीनाशक पण काय काय वापरायचं काय काय नाही ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे। तर आता आपण बघायचं की मेहनत कसं करून घ्यायचं। मेहनतीला शक्यतो आपण जर जमीन नांगरून रोटावेटर कल्टिवेटर करून त्याला 1-2 वखर पाळ्या जर देऊन घेतल्या तर अतिउत्तम राहील। आणि मग आपण ज्या पद्धतीनं आपल्याकडं प्रचलित पद्धत असेल, जी पारंपरिक पद्धतीनं आपण लागवड करीत असेल त्या पद्धतीनं आपण नाही का लागवड करायची। आणि शक्यतो याला आपण बेसल डोस जर वापरायचे असेल, तुम्हाला जर शेणखत असेल तुमच्याकडं, कोंबडी खत असेल, गांडूळ खत असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता। कंपोस्ट खत वगैरे आधी शेतात पसरून घ्यायचं त्याला पूर्ण आणि एखादी वखर पाळी वगैरे देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर नाही का आपण सऱ्या ज्या असतो ते पाडून घ्यायचे। मग त्याच्यामध्ये जर आपल्याला बेसल डोस जर वापरायचा असेल शेतकरी मित्रांनो तर बेसल डोसमध्ये आपण 1846 DAP नाही का वापरू शकतो। ते आपल्या क्षेत्रानुसार आपण ठरवायचं, तुमचं अर्धा एकर क्षेत्र आहे, 1 एकर क्षेत्र आहे की 10 गुंठे 5 गुंठे। आता बरेचशा शेतकऱ्यांचं काय घरच्या पुरते लावतात, मग ते 4-5 सऱ्या लावतात असं। आणि ज्या शेतकऱ्यांचे जास्त मोठे मोठे प्लॉट असेल मग त्यांना तो खर्च करायला परवडेबल आहे। मग शक्यतो आपण सुरुवातीच्या काळामध्ये त्याला DAP वापरायचा 1846, त्याच्यामध्ये आपण फेरस वापरू शकतो, 21% झिंक वापरू शकतो, त्याच्यानंतर सल्फर वापरायचं, त्याच्यानंतर मॅग्नेशियम वापरायचं, बोरॉन, मॅग्नीज, त्याच्यानंतर अजून आपण मायक्रोराइज आपण वापरू शकतो आणि ह्युमिक ॲसिड पण वापरू शकतो। एवढे जर खतं जर आपण कधी बेसल डोसमध्ये जर वापरलं त्याला तर निश्चितच त्याची उगवण शक्ती जी आहे, म्हणजे येणारं जे पीक आहे आपलं उत्पन्न, तर हे चांगलं असू शकतं। त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टी करायच्या आणि पुढं आपल्याला मग त्याला काय डोस लागणार आहे, कोणते डोस द्यायचे, पुढं दुसरा बेसल जे आपण वर खते भर ज्यावेळेस देतो त्याला आपण, मग भर काय द्यायची, आपण त्याला कशासाठी भर द्यायची, मग त्याला भरीच्या वेळेस कोणते खतं दिले पाहिजे। मग त्याच्यामध्ये अजून एक मुख्य विषय येतो की परागीभवनाचा। ज्यावेळेस त्याचं पॉलिनेशन होत असतं, जे आपण फुली पडते तर ही फुली पडू नये याच्यासाठी आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, मग काय काय करायला आहे त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे। मग आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आपण नाही का पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, पण त्या जर काय करायच्या आहेत तर तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो मित्रांनो, आपल्याला त्याच्यामध्ये झेंडूची रोपं लावायची। काही जे गाजराच्या बुडक्या असतात ना, आपण गाजर खाल्ल्याच्या नंतर जे त्याचा शेंड्याचा जो भाग असतो बुडकाचा, तो जो देठाचा भाग असतो जो कट करतो ना, त्याच्या बुडक्या आपल्याला नाही का त्या गाजराच्या आपल्या कांद्याच्या बियाण्याच्या प्लॉटमध्ये लावायचे आहे। म्हणजे जेणेकरून काय होतं, ज्यावेळेस हे फुलावर येतात त्यावेळेस पण ते गाजराचं बियाणं फुलावर येत असतं आणि गाजराच्या बियाण्यावरती जे असतं ना तर जादा करून काय असतं, हे पांढऱ्या प्रकारचे असतं याचे फुलं, कशाचे, कांदा बियाण्याचे। मग याच्याकडे मधमाशी शक्यतो आकर्षक होत नाही आणि याला कुठल्याही प्रकारचा वास पण असा एवढा विशेष करून नसतो। आणि मधमाशीला आकर्षक होण्यासाठी काय असतं माहिती आहे का, काहीतरी पिवळे फुलं, लाल फुलं, जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे फुलं असतात ना, या फुलांकडे नाही का जास्त आकर्षक होत असतात। आणि त्याच्यावर अजून एक विषय म्हणजे त्याला जर सुगंध असेल त्या फुलांना तर त्याच्यामध्ये पण एक विशेष करून त्याच्याकडे जास्त आकर्षक होत असतात। तर मग अशा वेळेस आपण काय करायचं, ज्या गाजराच्या बुडक्या लावायच्या, मोहरी टाकायची,
मोहरी टाकू शकतो, झेंडूची फुलं, त्याच्यानंतर अजून ते जे आपलं घासाचं बियाणं असतं का, जो आपला घास असतो जनावरांसाठी, जो कापणीचा घास असतो ना, त्या घासाचं बियाणं जरी टाकलं तर आपण बघू शकतो त्या घासाच्या बियाण्यावर पण नाही का चांगल्या प्रकारे नाही का त्याच्या फुलांवरती मधमाशी येत असते. किंवा मग अजून आपल्याला जर नॅचरल पद्धतीनं जर मधमाशी जर आपल्या प्लॉटवर यायला पाहिजे तर मग त्याच्यासाठी काय गोष्टी करायला पाहिजे, आपण कुठल्या गोष्टी करायला पाहिजे. मग आपण जसं मडके घागर ज्या असतात या भरून ठेवायच्या, किंवा ओल्या बारदाणे वगैरे करून नाही का आपल्या प्लॉटवर कुठंतरी त्यांना थांबे, मधमाशीसाठी जे थांबे म्हणतो आपण, तर हे थांबे आपल्याला नाही का तयार करावं लागल. तर मग ते थांबे कशा पद्धतीनं तयार करायचे, कसे असले पाहिजे, तर या गोष्टी आपण नाही का पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर आपण एक बघू की आपला लागवडीचा अंतर कसा असला पाहिजे आणि किती बाय किती अंतरावर लावायचं, तर हे आपण आता बघू. तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास नाही का आपण नाही का इथं थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जर तुम्ही जर आमचा व्हिडिओ जर कधी आमच्या चॅनलला अजूनपर्यंत जर कधी सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं घंटीचं बटन दाबा, जेणेकरून नाही का तुम्हाला आमचा प्रत्येक व्हिडिओ नाही का तुम्हाला सगळ्यात आधी नाही का तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सगळ्यात आधी. आणि तुमच्या मित्रांना पण नाही का हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की तुमच्या मित्रांना पण नाही का ही संपूर्ण माहिती मिळेल. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. बघू शकता की अशा पद्धतीनं नाही का कांदा लागवड चालू आहे आणि अशा पद्धतीनं कांदा लागवड नाही का इकडं करतात. तर तुमच्याकडं कदाचित लागवड वेगळ्या पद्धतीने जर करत असेल तर आम्हाला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आता ह्या दोन्ही लाईनच्या मध्ये एक ठिबकचं लॅटर येईल आणि आता ही लागवड चालू आहे. लागवड झाल्याच्या नंतर याला ठिबक संच हा पसरवण्यात येईल आणि पुन्हा लागवड पाणी वगैरे दिलं जाईल. हे बघा अशा पद्धतीनं सरी ओढून त्याच्यावर खत वगैरे बेसल डोस टाकल्या जाते. तर या कांद्याची उगवण झाल्याच्या नंतर पण आपण बघू कशा पद्धतीने उतार होतोय आणि पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच आम्ही प्रसारित करू.